नमस्कार मित्रांनो, म्हाडा कोकण मंडळाचा लकी ड्रॉ 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे आणि हजारो जे अर्जदार आहेत ज्यांनी घरासाठी स्वप्न पाहिली मुंबईमध्ये, तर त्यांचे ते स्वप्न त्या दिवशी पूर्ण होणार आहे. तर त्यासाठी तो लकी ड्रॉ जो तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आपल्या चॅनलवर तो लकी ड्रॉ लाईव्ह पाहू शकता. त्याचे थेट प्रक्षेपण आपल्या चॅनलवर उपलब्ध असणार आहे. तर तो तुम्ही नक्की पहा आणि लकी ड्रॉ मध्ये विजेते ठरल्यानंतर तुम्हाला होम लोनची गरज सुद्धा पडणार आहे. तर त्यासाठी तुमची कोठेही धावपळ होऊ नये किंवा काही तुमच्या शंका असतील तर त्यासाठी आपण एक चांगली सोय चालू केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करायचा आहे आणि आपला होम लोनचा ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला HDFC बँक, SBI बँक आणि ऍक्सिस बँक या बँकेचे अधिकारी तिथे उपलब्ध असणार आहेत. तुम्ही त्यांना डायरेक्टली तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात तुम्ही जरी राहत असाल तरी तुम्ही फक्त घर बसल्या तुमचे होम लोन सँक्शन करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला मुंबईला किंवा पुण्याला यायची गरज नाहीये. तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर तुमचे डॉक्युमेंट शेअर केले तरी तुमचे तो होम लोन वगैरे सर्व सँक्शन करून देऊ शकतात. तर या सोयीचा नक्कीच फायदा घ्या आणि कुठेही धावपळ करत बसू नका आणि नक्की आपला ग्रुप जॉईन करून तुम्ही ही सोय आपल्या जी सोय आपण चालू केली आहे त्याचा फायदा घ्या. तसेच या व्हिडिओमध्ये आपण जे आपले बँकेचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आपण इन्व्हाइट केलेले होते. त्यांची थोडी छोटीशी मुलाखत आपण घेतलेली आहे. तर त्यामुळे सुद्धा आपण त्यांना बरेच प्रश्न यामध्ये कव्हर केलेले आहेत. तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर तुम्ही नक्की त्या कमेंटमध्ये विचारा. त्याच्यावर सुद्धा आपण एक नक्की व्हिडिओ बनवूया किंवा ते डायरेक्ट तुम्ही त्यांना सुद्धा विचारून तुमच्या शंका दूर करू शकता. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या होम लोन संदर्भाची जी आपण सिरीज बनवत आहोत त्याचा आज तिसरा व्हिडिओ आपण इथे बनवत आहोत की ज्यामध्ये आपण होम लोन संदर्भातल्या काही ज्या शंका आहेत आपल्या म्हणजे बऱ्याच शंका असू शकतात, थोडक्या शंकामध्ये कव्हर करणार आहोत. आणि तुम्हाला पण अगर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नक्की त्यांच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू किंवा ते तुम्हाला आन्सर आपण करू त्या कमेंटला. तर अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाचे अपडेट्स मिळत राहतील. तर सर्वप्रथम आपण आपले जे गेस्ट आहेत जे ॲक्सिस बँकेचे होम लोन डिपार्टमेंटचे मॅनेजर आहेत की त्या ठिकाणी ते खूप वर्षापासून काम करत आहेत. त्याचा भरपूर त्यामध्ये एक्सपिरियन्स आहे. होम लोन किंग सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. बऱ्याच त्यांनी भरपूर केसेस हँडल केल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यामुळे त्यांना भरपूर एक्सपिरियन्स आहे. तर त्यांच्याशी आपण हा पूर्ण जो शंका आहे आपण जाणून घेणार आहोत. तर तुमचे स्वागत आहे सर आपल्या चॅनलमध्ये. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सध्या स्टार्ट करूया. तर सर पहिला प्रश्न आमचा तुम्हाला असा आहे सर की होम लोन घेताना ऍप्लिकंट समजा थोडासा एलिजिबल नाहीये म्हणजे त्याचं सॅलरी थोडं कमी आहे तर त्याला कोऑपरेट कोण होऊ शकतं की जेणेकरून त्याला लोन मिळण्यासाठी मदत होईल की त्यासोबत थोडीशी आम्हाला माहिती द्या सर. ह्याच्यामध्ये ना तुम्ही एकतर पहिल्यांदा कोअप्लिकंटसाठी वाईफ जर असेल लग्न झाले असेल तर वाईफ बेटर आहे. 100% होऊ शकतो. हो. दुसरी गोष्ट जर वर्किंग मध्ये आई किंवा वडील असतील त्याचे तर ते होऊ शकतात त्याला कोअप्लिकंट. आणि जर समजा 2 BHK लास्ट व्हिडिओ मध्ये जसं आपण सांगितलं होतं 2 BHK जर घेणार असेल तो तर त्याचा भाऊ त्याला कोअप्लिकंट होऊ शकतो. बहीण पण होऊ शकते. बहीण नाही होऊ शकत कारण की बहिणीचं लग्न झाले की ती त्याच्या सासरी जाणार त्याच्यामुळे ती म्हणजे 2 BHK असेल तर भाऊ त्यांना कोऑपरेट होऊ शकतो. समजा मुलगा काम करतोय पण त्याची सॅलरी एवढी नाहीये तर त्या केसमध्ये आई किंवा वडील सुद्धा कोऑपरेट होऊ शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण सांगितलं की बहीण त्याला कोऑपरेट नाही होऊ शकत किंवा ती लग्न होऊन जाऊ शकते किंवा त्यामुळं ते होऊ शकत नाही. त्यामुळे एकत्र ते राहू पण शकत नाही एकत्र फॅमिली. त्यामुळे बहीण नाही होऊ शकत. फक्त भाऊ आई वडील यापैकी कोणीही कोऑपरेट त्यात होऊ शकतं. आणि समजा आपण आपल्या आई वडिलांचं नाव फ्लॅट घेतलेला असेल तर त्या केसमध्ये मुलगा सुद्धा कोऑपरेट त्यांना होऊ शकतो. हो ना होऊ शकतो. म्हणजे आई वडील समजा आपण इन्कम सर्टिफिकेट काढून त्यांच्या नाव अप्लाय केलेलं आहे, त्यांचं इन्कम एकदम थोडंसं आहे किंवा इन्कम सर्टिफिकेट आपण शेतीचं त्यांचं काय असेल ते इन्कम असेल शेतीवरती आपण लोन हो. पण मुलगा समजा सॅलरीड आहे तर ते शेती संदर्भात दाखवायला नाही तरी ते मुलगा पूर्णपणे कोऑपरेट पूर्ण मुलगा EMI भरू शकतो. आई किंवा वडिलांच्या नावावर जर असेल एलिजिबिलिटी म्हणजे जर वय जास्त असेल त्यांचं तर आपण करू शकतो तेवढं.
आणि इंटरेस्ट रेटचा एक प्रश्न माझा असा आहे सर की होम लोन मध्ये 2 प्रकारचे इंटरेस्ट असतात. जसं की फ्लोटिंग इंटरेस्ट आम्ही ऐकलेलं आहे, फिक्स इंटरेस्ट आम्ही ऐकलेलं आहे. तर ते काय असतं नेमकं? फ्लोटिंग इंटरेस्ट रेट म्हणजे ज्या पद्धतीने रेपो रेट्स आहेत ते जसे अप अँड डाऊन होतात त्या पद्धतीने बँका जे आहेत ते आपले फ्लोटिंग म्हणजे तरंगणार, थोडक्यात एक मराठी तरंगणार म्हणजे वर खाली ते होऊ शकतं फ्लोटिंग होऊ शकतात. ज्यावेळेस जर समजा आरबीआयने रेपो रेट मायनस केले 20 पैसे 25 पैशांनी, तर त्या पद्धतीने बँकांना ते करणं मॅन्डेटरी आहे. त्या पद्धतीने त्या बँका करतात पण. आणि जर समजा ज्यावेळेस रेपो रेट वाढतो त्यावेळेस रेट वाढणार तुमचं. मग तुम्ही त्यावेळी ईएमआय कमी जास्त करता का टेन्युअर कमी जास्त होत त्यामध्ये? आता निश्चित त्याच्या वेळेस हे कष्ट ज्यांनी होम लोन घेतलेले किंवा घेणार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस रेपो रेट अप अँड डाऊन होत आहेत त्यावेळेस बँकेमध्ये एक व्हिजिट करणं करा तुम्ही. मी तर म्हणेन म्हणजे त्यावेळेस बँका जे आहे ते तुमचं टेन्युअर वाढतं तिथं, ना की तुमचा ईएमआय कमी जास्त होतो. तर तिथं जाऊन तुम्ही सांगा की बाबा हा रेट कमी झालेला आहे तर माझं तुम्ही टेन्युअर कमी करा. अच्छा, म्हणजे कस्टमरच्या मर्जीवर सुद्धा आहे ही गोष्ट की त्यांना ईएमआय कमी जास्त करायचा आहे का टेन्युअर त्यांना कालावधी कमी जास्त करायचा आहे. तर यामध्ये मला वाटते की ईएमआय करण्यापेक्षा टेन्युअर कमी केलेलं कधी चांगलं, कारण की त्यांचा इंटरेस्ट रेट तिथं इंटरेस्ट जो काही भरणार आहेत 20 वर्ष 25 वर्ष तो तिथं त्यांचे जर समजा 50 पैशांनी जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला रेपो बँकांनी कमी केला तो, तर जर समजा तुम्ही बँकांमध्ये व्हिजिट केली जर कमी केलं ना तर साधारणतः तुमच्या लोन अमाऊंट नुसार एक कॅल्क्युलेशन जर साधं सोपं केलं तर कमीत कमी 2 ते 3 ईएमआय तिथं तुमचे सेव्ह होतात पूर्ण ह्याच्यामधून. तर ते तुमचं बेनिफिट. 1000-1500 रुपयाची काय असेल ती फी भरा आणि कमी करून घ्या. 2-3 ईएमआय तुमचे तिथं सेव्ह झाले ना. किरकोळ प्रकारची फी असते, ते नॉर्मल फी असते, प्रोसेसिंग फी, प्रोसेस फी. कारण की तिथं अख्खं स्ट्रक्चर तुमचं चेंज करावं लागतं. आणि लोक म्हणतात की कशाला आमचंच लोन आहे आणि एवढेच काम असेल, कारण की ते जे सॉफ्टवेअर असतं ते काही बँकेचं नसतं, ते IT कंपन्या जे आहेत ते चालू करायला देतात. त्याच्यावर ते प्रोसेसिंग फी भरावीच लागते. अच्छा, आणि फिक्स इंटरेस्ट काय असतो सर? फिक्स इंटरेस्ट रेट म्हणजे याच्यामध्ये सर फिक्स इंटरेस्ट रेट म्हणजे कसं नॉर्मल जो तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे आता जो आपला चालू आहे 7.60चा, जर समजा तुम्हाला फिक्स घ्यायचा आहे आता ऍक्च्युअली फिक्स तसं बंद आहे आता देत नाहीत बँका, कारण की खूप अप अँड डाऊन आणि मार्केटमध्ये जे काही चाललंय त्याच्यानुसार नाहीत देत. नॉर्मल जर समजा तुमचा 7.60चा आता रेट ऑफ इंटरेस्ट झाला आणि तुम्हाला फिक्स घ्यायचंच आहे तर नॉर्मल पेक्षा 50 पैसे तुम्हाला एक्स्ट्रा लागतो. अच्छा, आणि तो 2 ते 3 वर्षासाठीच असतो, जास्त मिळत नाही. अच्छा, उद्या जाऊन जर समजा आता 7.60 उद्या जाऊन जर 7% झालं आणि तुमचं 8%वर आहे तुम्हाला परवडणारच नाही. वाढणार म्हणजे परवडणार कधी? ज्या वेळेस अप्पर सर्किट लागलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला ते परवडणार आहे. अच्छा, म्हणजे ते पूर्ण जो कार्य त्यासाठी करता येत नाही तर थोड्या 2 ते 3 वर्षासाठी तुम्ही घेऊ शकतो. मला वाटतं की बाबा आता रेट ऑफ इंटरेस्ट वाढणारच आहेत त्यावेळेस होतं. आणि हे फक्त लोन अमाऊंट ज्यावेळेस तुम्ही परचेस करता लोन अमाऊंट घेता त्याच वेळेस होतं, इतर कधीही होत नाही. अच्छा. आणि सर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की म्हाडाची जी प्रॉपर्टी आहे जे जास्त समज आपले जे व्ह्युअर्स आहेत ते म्हाडा बघण्याचे घर घेणारे आहेत तर त्यांच्यासाठी काही विशेष डॉक्युमेंट लागतात का? म्हणजे जे नॉर्मल घर घेणारे आणि म्हाडामध्ये घर घेणारे यामध्ये काही विशेष फरक की विशेष डॉक्युमेंट? निश्चितच ज्यावेळेस तुम्हाला लॉटरी लागते म्हणजे ड्रॉ होतो त्यावेळेस पहिल्यांदा इंटिमेशन लेटर येतं तुम्हाला, त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर येतं, प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर त्याला आपण मराठीमध्ये देकारपत्र म्हणून, त्याच्यानंतर NOC येते, नंतर तुमचं अग्रीमेंट होतं. अग्रीमेंट झाले की त्याच्यानंतर फायनल तुम्हाला झालं सगळं डिस्बर्समेंट वगैरे झालं, पोझिशन लेटर मिळतं, तुमची सेल डीड होते, तुमची सोसायटी ज्यावेळेस फॉर्म होते त्याच्यानंतर तुमची सेल डीड होते. ह्या ज्या 5 ते 6 डॉक्युमेंट हे मॅन्डेटरी आहेत. त्या स्टेप वरती तुम्हाला हे डॉक्युमेंट जे आहेत मिळतात. हे डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. जरी समजा तुम्हाला पुढे जाऊन सेल करायचं जरी असेल तर हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार. अच्छा, म्हणजे यापैकी तुम्हाला थोडे ते डॉक्युमेंट जसे जसे येतील तसं तुम्हाला दिलं तरी ते
हो चालू हो शकतात. सुरुवातीला आपण फक्त इंटिमेशन आणि प्युअर लेटरवरती आपण फाईल लॉग इन करून डिस्बर्स करतो अच्छा, त्याच्यात अच्छा. एनओसी ऍट द टाइम सुरुवातीला तेवढेच 2 लाख रुपये आहे फक्त इंटिमेशन लेटर आणि पीओएल याच्यावर सुद्धा होऊन जातं. हा. त्यासाठी तुमच्या पॅकेट एपीएफ असावं असं काही विषय APF एपीएफ म्हणजे आता 99.99% जे म्हाडामध्ये आहेत प्रोजेक्ट ते आपल्याकडे एपीएफ असतातच. ऍक्सिस बँकेत सर्व एपीएफ असतात. एपीएफ असतातच. म्हणजे ऍक्सिस बँक म्हाडाच्या सर्व प्रोजेक्टला लोन कुठे येस कुठे ऑल ओव्हर महाराष्ट्र. पार्ट पेमेंट किंवा प्री क्लोजर हे कशा पद्धतीने असतं? पार्ट पेमेंट जे आहे जर सॅलरीड जर घेतलं तुम्ही सॅलरीड कंपोनंट्स तर त्याच्यामध्ये निश्चितच तुम्ही करू शकता. पहिले 3 EMI जे तुमचे गेले 3 EMI कोणत्या स्वरूपातले म्हणतो मी? पहिले 3 EMI जे आहे हे तुमचे सिक्युरिटी साठी आधी चेक घेतले जातात. ते घेतले जायचे आता ते नॅशनल मॅन्डेट वरती डायरेक्टली होऊन जातात. आता आधी कसे घेतले जायचे 3 आणि त्याच्यानंतर तुमचं जे आपण हे त्याला हे ऑनलाईन जे डेबिट होतं तुमच्या ह्याच्यात हा ते होण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी लागायचा पण आता ते त्वरित होतं नेक्स्ट मंथ पासून. मग त्याच्यासाठी 3 महिने तर मिनिमम तुम्हाला करता येतं म्हणजे आता नेक्स्ट मंथ पासून तुम्ही करू शकता. होम लोन घेतल्यापासून तुम्ही 3 महिन्यानंतर तुम्ही पार्ट पेमेंट चालू करू शकता. म्हणजे तुमचे सेव्हिंग्स होतील तर तुम्ही त्यात पैसे इसी वेळा भरू शकता. ECS जे आहे ते तुम्ही एकदा स्टार्ट झालं की त्याच्यानंतर नेक्स्ट मंथ पासून तुम्ही पेमेंट पार्ट पेमेंट करू शकता.